brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. जनतेमधून माणसं भेटणं गेलते त्यांना उमेदवारी घ्यायला. अशोक चव्हाणांनी भोकरचा 5% बी विकास केलेला आहे. एक उमेदवार 50-50 लाख रुपये देऊन तिकीट दिलेले आहेत. त्या खासदारांना भोकरला 1 रुपया दिला का? रवींद्र चव्हाण दिला का? सांगा तुम्ही आम्हाला, दाखवा तुमच्या खासदारांनी हे काम केले. त्यांचा हे धंदा आहे. कुठं नाल्या नाहीत, कुठं रोड नाहीत, कुठं नळ नाहीत. चार उमेदवार आमचे 22 नाही, अपक्ष आहेत. ते अपक्ष आहेत. नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या भोकरमध्ये मी पोहोचलोय. इथे लढत अत्यंत इंटरेस्टिंग आहे, कारण भारतीय जनता पार्टी विरुद्ध सगळे अशा प्रकारची लढत इथे होते. महाविकास आघाडीतले 3ही घटक पक्ष इथे एकत्र आहेत आणि सगळ्यात विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट हे स्वबळावर इथे निवडणूक लढतायत. मागच्या वेळेला काय घडलेलं होतं, शहरामधले प्रश्न काय आहेत, राजकीय विषय काय आहेत, सगळ्याबद्दल आपल्याला चर्चा करायची. पण सुरुवात आपण भारतीय जनता पार्टीपासून करणार आहोत. मला सांगा, तुम्ही या वेळेला निवडणूक जी लढतायत अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली काय विषय आहेत आणि कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत जात आहेत? अशोकराव चव्हाण साहेबांनी विकासाच्या मुद्द्यावर आतापर्यंत निवडणुका लढवल्या आहेत. व्यक्ती कोणावर टीका करून निवडणुका लढवलेल्या नाहीत. आणि अशोकराव चव्हाण साहेबांनी भोकरमध्ये विकास केलेला आहे. विकासाची गंगा चालू आहे, विकास होणार आहे. काय काय विकास केला? 100 खाटाचं रुग्णालयाचं काम चालू आहे, त्याचं सुशोभीकरण झालंय, छोट्या तलावाचं सुशोभीकरण झालंय. मग असं काय झालंय? सगळे तुमच्या विरोधात आहेत, हेमंत पाटील विरोधात आहेत, प्रतापराव चिखलीकर तुमच्या विरोधात आहेत. ते एकटे लढू शकत नाहीत. त्यांचं म्हणणं होतं चव्हाण साहेबांची साथ असली तर आमचं काहीतरी होईल. त्यांच्या पक्षाचे लढतायत ना, ते त्यांच्यापेक्षा काही बळच नाही ना, कामच नाही. तुमच्यापेक्षा विकासाचे मुद्दे नाही, तुमचं काम नाही, त्यामुळे तुम्हाला चव्हाण साहेबांची साथ हवी आहे. चव्हाण साहेबांनी साथ दिली नाही म्हणून तुम्ही आज विरोधच बोलता. चव्हाण साहेबांनी जर तुम्हाला 1-2 जागा दिल्या असत्या तर तुम्ही विरोधच केला असता ना. साहेबासोबत आमच्या लढले असते, तुम्हाला बळ मिळालं असतं. पण तुम्ही महायुती म्हणून त्यांना का ऍडजस्ट केलं नाही? केलं असतं. महायुती म्हणून महायुतीच्या बैठका झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. ते वरच्या लेवलला काय झालं ते आमच्या साहेबांना माहित. चव्हाण साहेबांच्या लेवलला काय झालं ते त्यांना माहित, आम्हाला माहिती नाही ना. आमचं काम आहे पूर्ण 22ला 22 उमेदवार आमची लढायची ताकद होती. आमचे जे उमेदवार आहेत ते प्रबळ आहेत लढायसाठी, ते लढत आहेत. या पुढे आहे बघा, इथं काँग्रेसचे सुद्धा कार्यकर्ते आहेत पुढे इकडे सावलीत. त्यांच्या हे म्हणतात आम्ही कामं केली आहेत, आम्हाला आमच्या कामावर विश्वास आहे, आम्हाला काय टीका करण्याची आवश्यकता नाहीये. बरं, कुठं राहून कामं केली विचारायचं. अशोक चव्हाण ज्या भोकर तालुक्याचे त्यांनी लोकप्रतिनिधी, आमदार होते, खासदार होते, मुख्यमंत्री होते, त्यांना एवढा विचार आहे की बाबा का भाजपमध्ये असताना विकास झाला की काँग्रेसमध्ये असताना झाला. तुम्ही विकास म्हणाले ना, ते काँग्रेसमध्ये असताना केलं आणि तुम्ही भाजपमध्ये जाऊन 1.5 दिवस झाले. तुमच्या पक्षात होते, भाजपमध्ये गेले, तुमच्या पक्षातून ते का सोडून गेले? आता त्यांनी कशासाठी गेले बघा, त्यांचं काही केलेले कृत्य मागे केलेले काही त्यांचं काही त्या आदर्श घोटाळा असेल, त्यांचे काही असं असेल, असं त्यांचे मोठे मोठे कारखाने घोटाळे काही लपवण्यासाठी त्यांनी रातोरात भाजपमध्ये गेले. बरं, गेले तर गेले, मला हेच म्हणायचं भोकर नगर परिषदेचे इलेक्शन हे सामान्य गोरगरिबाच असते, एवढं मान्य करता. मला सांगा, तुम्ही राज्यामध्ये राष्ट्रवादी आहे, शिंदे गट आहे, भाजप आहे आणि आम्ही महाआघाडी म्हणून बाहेर समजा काँग्रेस, शिंदे, आपलं उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शरदचंद्रजी पवार गट आमचं वेगळं आहे. मला एक म्हणायचं आहे, तुम्ही इलेक्शनला याला का घेऊन चालले नाही? आज तुम्ही इथं आमदार आहो, खासदार म्हणून याला सोडून टाकलं का? तुम्ही घ्यायचं त्याला घेऊन. जेव्हा तुमची मुलगी विधानसभेला तर उभे होते, तुम्ही काँग्रेस आहे, तुम्ही आता विरोधी आघाडी, तुम्हाला कसं सोबत घेणार ते? कोण? अशोक चव्हाण. त्यांनी आम्हाला घ्यायचं गरज नाही. या राष्ट्रवादीला त्यांच्या सोबतच्या घटक पक्षांना घ्यायचं तर त्यांनी. तुम्हाला विधानसभेला त्यांनी काम केलं ना, राष्ट्रवादीने काम केलं, शिंदे गटाने काम केलं. मला इथल्या आमदारांबद्दल तुम्हाला विचारतं, पण आता ताई आल्या तिथे, हे म्हणतात शिवसेना आणि तुम्हाला सोबत घेतलं नाही अशोक चव्हाणांनी, काय कारण आहेत? अगदी बरोबर आहे. त्यांनी त्यांचं दाखवून दिले काय कारण आहे ते. आता या ठिकाणी त्यांना रेस्ट हाऊस पाहिजे, कारण नांदेडहून आल्यानंतर त्यांना VIP राहायला पाहिजे. आता एखादी जर MIDC आणली असती या ठिकाणी, सामान्य जनतेला काम मिळत होतं. आज बघा तुम्ही भोकरमध्ये सर्वे करून बघा, अशोकरावनं काय काय काम केलं, त्यांच्या उमेदवाराने काय काय काम केलेलं आहे. फक्त कार्यकर्ते त्याचे गेस्ट हाऊस कोणाला हवंय? रेस्ट हाऊस फक्त त्यांच्या कार्यकर्त्याला, मोठमोठ्या नेत्याला, त्यांच्या मोठमोठ्या नेत्याला रेस्ट हाऊस पाहिजे. कारण इथं जर एखादी MIDC आणली असती तर सर्वसाधारण माणसांना कामं मिळाले असते. सर्वसाधारण माणसाचा इथं विचार केला जात नाही. फक्त त्यांचे कार्यकर्ते काय
समजा रेस्ट हाऊस जरी बांधलं तर ते थोडं त्यांनी पूर्णपणे रेस्ट हाऊस इथं त्याच्यामध्ये 50% दलाली असते. मला सांगा तुम्ही आता स्वतःच सांगते मी, इथं ब्रिज आहे, या ब्रिज खालून आज ब्रिज झाल्यानंतर खालून जाऊन बघा तुम्ही, गाड्या किती पडत असतील, ऍक्सिडेंट किती होत असतील, त्यांनी खाली परतून बघितले का? त्यांचा हे धंदा आहे. कुठं नाल्या नाहीत, कुठं रोड नाहीत, कुठं नळ नाहीत, फक्त त्यांनी त्यांच्या इथल्या जनतेला दबावाखाली घेतात. हे किती दिवस राजकारण चालणार आहे? आता आम्ही चालू देणार नाही, आम्हीच नाही सामान्य जनता सुद्धा चालू देणार नाही. येणाऱ्या 2 तारखेला हे दाखवून देणार आहे की राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस हे सगळे काय आहेत आणि भाजप सरकार, भाजप काय आहे तिथं. अशोकराव भाजपचा विषय नाही, अशोकरावचे कार्यकर्ते इथं काय करत आहेत? फक्त काय करत आहेत? काय करत आहेत? फक्त त्यांनी स्वतःच्या अशोकरावच्या जीवावर उड्या मारतात, कामाच्या जीवावर नाही, जनतेच्या जीवावर नाही, जनतेला घेऊन चलत नाहीत. जनता नगरपालिकेमध्ये जर जायचं असलं, कोणती फेरफार करायची असली तर 10,000 5,000 शिवाय नगरपालिकेमध्ये येऊ देत नाहीत. का बरं? तुम्ही अजितदादांना सांगितलंय की अशोकराव आम्हाला इथे घेत नाही सोबत? हो, आम्ही सांगितले अहो ते विषयच नाही, घेत नाही त्यांनी. आमच्यासारख्या सामान्य माणसाला त्याला गरजच नाही. त्यांना फक्त त्यांना VIP त्यांचे कार्यकर्ते पाहिजे, आमच्यासारख्याचे पैसा कुणाचा पैशाचं बळ आहे? त्यांच्या अशोकराव चव्हाण साहेब आहे की नाही, ते गोरगरीब शेतकऱ्यांचा आहे. आता इथं निवडणूक झाली ना मागा, त्यांनी सगळे स्वतःच्या बळावर भरपूर पैसे कमवले. त्यांनी आता प्रत्येक मतदानाला पैसे वाटप करून पण आम्ही स्वतःच्या बळावर जिंकणार आहोत. ते पैसा वाटतात. पैसा वाटणार आहेत ते. आम्ही पैसा वाटत नाही, आमच्या संघात जनशक्ती आहे, धनशक्ती नाही. आमच्या पैसे धनशक्ती नाही. ताई बरंच बोलल्यात, अनेक वेगवेगळे आरोप आहेत, पण मला इथल्या स्थानिक आमदारांबद्दल बोलायचं. अशोक चव्हाणांच्या कन्या इथे आमदार आहेत, त्यांचं काम आहे इथे. आता इथं बाबासाहेब आंबेडकर पुतळाच आहे, हे झेंडा राहिला. आज 20 वर्षापासून साहेब झेंडा बांधण्यावरच होतं. ते पुतळा काय बांधला चालले तिथं. इथं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तुम्हाला दाखवलं तिथलं बघा. अण्णाभाऊ साठेचा पुतळा आहे तिथे बघा. अशोक चव्हाणांनी भोकरचा 5% बी विकास केलेला आहे. आता त्यांनी म्हणतात सुद्धा प्रकल्प आम्ही आणलो, त्याला 24 कोटी रुपये दिलो. 24 कोटीतले 10% प्रमाणे रिटर्न त्यांच्याकडे जातात. त्यांचं काम आहे निधी आणायचं, त्याच्यातले 10% घ्यायचं, मग इलेक्शन मध्ये तेच लावायचं. त्यांचं मूलभूत सुविधा हेच आहे. मेन त्यांचं काम कुठलं? आता त्यांनी मला 100, आता म्हणले आमच्या मित्रांनी की बा 100 बेडचं दवाखाना आणलंय. साहेब ज्या दवाखान्यात त्या दवाखान्यात 2 डॉक्टर आहेत. आता तुम्ही 100 बेडचं दवाखाना आणून काय करणार आहोत? आहे तिथं डॉक्टर द्या. तुम्ही त्यांचा सामना कसा करणार आता? बघा, आमच्याकडे सामना करायची जनता आहे, आमच्याकडे पैसा नाही, त्यांच्याकडे अपाट पैसा. एक उमेदवार 50-50 लाख रुपये देऊन तिकीट दिलेले आहेत. गरीब 50 लाख 50 लाख 30 लाख त्यांनाच विचारा. त्यांच्याच भाजपच्या लोकांना विचारा की बा गरीबाला तिकीट दिलं का? सामान्य माणूस माझ्यासारखा त्यांच्यापाशी साधा उमेदवार आहे का विचारा. हर माणसाकडे करोडो रुपये असणारच उमेदवार झाले. एक सामान्य माणूस होतो, एकच मिनिट, एक सामान्य माणसाला त्याच्याकडे ऐपत नव्हती पैसे द्यायची, त्याचं तिकीट काढले. काय नाव आहे त्यांचं? आता त्यांच्या भाजपचं माणसं, आता कोणाचं नाव घ्यावं कशाला? एक बाई आहे, एक सामान्य माणसाचा बघा तिकटाच्या असताना कोणी जोडत होतो. ऐन टायमर हो म्हणजे ऐन टायमर त्यांचा बी फॉर्मवर व्हाईटनर लावून टाकले, त्यांच्याकडे पैसे घडले नाही. तुमचा मुद्दा लक्षात आला. मला भाजपच्या कार्यकर्त्यांकडे जायचं. पुढे या पुढे या. ते म्हणतात 50 लाख रुपये वाटून उमेदवार दिल्यात. काय हा आरोप आहे त्यांचा? नाही हे चुकीचं आहे. साहेबांनी कोणाकडून पण असे पैसे घेतलेले नाहीत. भारतीय जनता पार्टीने असे कोणत्याही उमेदवाराकडून पैसे घेतलेले नाहीत. आणि जे काही उमेदवार आहेत ते स्वतः त्यांनी लढणार आहेत. आणि मुळात विकासाचे जे मुद्दे जर म्हणलात आपण, तर भोकर शहरामध्ये आहे ना, आज झालेले जे मुद्दे आहेत त्या ठिकाणी आपल्याला दत्तगड परिसरामध्ये सुसज्ज असं पर्यावरण फिरण्यासाठी पर्यटन केंद्र केलेलं आहे. तुम्ही ऐकलं त्यांचं? ते काय म्हणतायत? हो, ऐकलं. काय म्हणतात? काय आरोपाला उत्तर काय तुमचं? अशोकराव चव्हाण साहेबांना कोणाला एक तिकीट पैसे घेऊन दिलेले नाहीत. पहिले कार्य बघलेत, नंतर त्या सर्वांना तिकीट दिलेले आहेत. कार्यक्रम रेस्ट हाऊसचा काय म्हणतायत ते? विरोधकांचं काम काय आहे? आरोप करणे. तुम्हाला लढता येत नसेल ना, एखाद्यासोबत तुम्हाला लढता येत नसेल, तुम्ही काय करणार? आरोप करणार. तुम्ही तुमचं एखादी काम झालं, तुमचा खासदार होता, आज 1 वर्ष झालं तुमचा खासदार आहेत ना, तुमच्या खासदाराने भोकरला 1 रुपयाचा निधी दिला का? रवींद्र चव्हाण दिला का? सांगा तुम्ही आम्हाला, दाखवा तुमच्या खासदाराने एक काम केले. रिजाताईनं निवडून आल्याच्या नंतर अर्धापूरमध्ये 4,500 युवकांचा रोजगार मेळावा घेतलाय. त्यांनी 1,300 लोकांना रोजगार मिळून दिला. युवकांना भोकरमध्ये पण रोजगार मिळून देणार आहेत. म्हणतात पुतळ्यांचे प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत, ड्रेनेजचे प्रश्न आहेत.
जे प्रश्न आहेत ना त्या प्रत्येक प्रश्नावर काम करणं चालू आहे. परिवार एका दिवसात सुधारतो का हो, 5 वर्षात सुधारतो का हो? काम करायला वेळ तर लागणार ना. एका एकाने सगळे प्रश्न मार्गी लागणार. विरोधकांनी सांगायला पाहिजे एखादी मुद्दा घेतला आणि ह्या मुद्द्यावर आम्ही आंदोलन केले कुठलं तरी निवेदन दिले, ते काम करून घेतले. विरोधकांकडे मुद्दाच नाही ना. मला सांगा, तुम्ही भाजपमध्ये कधीपासून काम करता? भाजपमध्ये मी तसा तर आहे की नाही, भाजपमध्ये मी 8 दिवसापासून काम करतो. पण मी 8 दिवसापासून याच्यापूर्वी कुठे होता? मी मनसेमध्ये होतो. पण साहेबांनी जे काम केले त्या कामाला आम्ही कधी विरोध केला नाही. विकास पुरुष आहे ते आहे आणि विकासाचे काम करतो ते करतोच ना. ते सत्य बोलायला काय हरकत आहे? तुम्ही मूळ भाजपचे नाही आहात. हा, मी मूळ भाजपचाच आहे. कुठल्या पक्षात आहे, कधी आला ह्या गोष्टीला महत्व नाही. साहेबांचा जो विकास आहे, साहेबांनी जो विकास केलाय तो मांडायला काय हरकत आहे? मला इथं ना एक आयरनी सांगायची आहे. ते ऐका एक आयरनी मला तुम्हाला सांगायची आहे. इथं येण्यापूर्वी भारतीय जनता पार्टीचा मूळ केडर नाराज असल्याची चर्चा आहे. जे लोक पूर्वी भाजपमध्ये होते, अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्यापूर्वी अशोक चव्हाण आल्यामुळे ते नाराज झालेत. आता ज्या कार्यकर्त्यांसोबत मी बोलतोय ते कार्यकर्ते काही दिवसांपूर्वी मनसेट मधून भाजपमध्ये आले. त्यामुळं भोकरमध्ये आयात भाजप आली आहे का अशी सुद्धा चर्चा. पण आपल्याला इथं काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत बोलायचंय. काय आरोप करतायत सगळे? बोला, काय म्हणायचं तुम्हाला? भाजपचे कार्यकर्ते आहेत, चांगले आहेत, जे योग्यदाराने काम करत आहेत, जे चांगले करतात ते चांगल्याच्या मागे असे खुटे लागतात. हे योग्य रीतीने प्रत्येकाला माहित आहे. कुणाच्या मागे खोटं लागलं? कोणाच्या? आमच्या प्रत्येकाच्या मागे योग्य रीतीने काम चालू आहे. या पुढे. आता आमचे मित्र 8 दिवसामध्ये बीजेपीचे आले. पहिले ते मनसेमध्ये होते. यांना भोकरचा विकास कदाचित माहिती नसेल. तर मी तुम्हाला सांगतो, अशोक चव्हाणचे वडील गृहमंत्री, माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण साहेब, त्यांचे गृहमंत्री, मुख्यमंत्री, परत अशोक चव्हाण मुख्यमंत्री, महसूल मंत्री, परत त्यांची पत्नी आमदार, परत त्यांची मुलगी आमदार. याचा अर्थ काय यांच्या घराणेशाही आहे का? हो, मला सांगा, ही घराणेशाही कधी पोचली गेली? काँग्रेसमध्ये असताना शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, अशोक चव्हाण झाले आणि त्या घराण्याला तुम्ही बळ दिलं. मग भाजपमध्ये आल्यानंतर तुमच्या सोबत असलं की ठीक, भाजपमध्ये गेलं की चूक, असं कसं? अशोक चव्हाण साहेबांनी हे जे काही विकास केलेले आहेत, हे टोटल विकास, इथं ब्रिज असतील, BNC ऑफिस असतील, तहसील असतील, SDM ऑफिस असतील, पोलीस स्टेशन असेल, याला विकास मिळत नाहीत. जनतेचे मूलभूत सुविधा आजपर्यंत जशा तशा काँग्रेसच्या काळामध्येच केलेल्या आहेत. जेव्हा त्यांच्यावर संकट आला, बीजेपी मध्ये त्यांना ईडीची जवळ काहीतरी दबाव तंत्राचा वापर करून त्यांनी निर्मा पावडर सारखं धुल्या गेलेत आणि आता ते भाजपवासी झालेत. विकास हा काँग्रेसमध्ये झालेला आहे. आज सुद्धा विकास काँग्रेस पक्षाचा झालेला आहे. पण मला सांगा, हे अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर इथले जे मुस्लिम मतदार नाराज झाले किंवा जो एक प्रकारे एक वोटर बेस होता अशोक चव्हाणांचा स्वतःचा, तो कुठेतरी घिसकल्याचं पाहायला मिळतंय. जो पूर्वी ज्या प्रमाणात त्यांना मतं मिळायची, आता त्या मिळणाऱ्या मतांमध्ये तफावत आहे. मुस्लिम मत आता भेटणार नाही त्यांना. अशोक चव्हाणांना काँग्रेसमध्ये होते तेव्हा मुस्लिम मतदान त्याच्या सोबत होते, आज नाही ना त्याच्या सोबत. मात्र कार्यकर्ताच बरोबर नाही त्यांचे. भोकरमध्ये जे विकास काय झालेला बदललं? आहे, भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचा स्वभाव काय बदललाय? बदलला ना. काय झालं? भाजपची जे आहेत रणनीती त्याच्यावर त्याने चालणार ना. काँग्रेस सोडल्यावर तो तेच बोलणार, ते भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन. आणि ते विकास केले अशोकराव चव्हाण साहेब भोकरमध्ये. काँग्रेसमध्ये होते तेव्हा केले, आता काहीच केलं नाही ना. आता मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, मी कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी नाही. मी भेटतात ते अजून पण? हा, भेटतात ना. मला काय करता, मुस्लिम समाजाचा भोकर शहरामध्ये तालुक्यामध्ये विकासच झाला नाही. मुस्लिम समाज आजपासून वंचित आहे 15 वर्षापासून. साहेबाला आम्ही मोठे केल्या, मतदान केल्या, भाषण केल्या, मात्र काय मुस्लिम समाजाचा भोकरमध्ये विकास झालेला नाही. आणि काही लोक तुमच्यापाशी दस्या घालून येतात, दुसऱ्या पक्षाचे आज बीजेपी मध्ये प्रवेश करून साहेबाच्या फेवर मध्ये बोलतात. ते आदरणीय आहेत, त्यांचे वडील बी आमचे आदरणीय आहेत, स्वर्गीय नामदार शंकरराव चव्हाण. त्यांचा मी कार्यकर्ता आहेत काँग्रेसमध्ये, तेव्हा त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. 1967चा डेट ऑफ बर्थ आहे माझा आडनाव इनामदार आहेत. काँग्रेसच्या राज्यामध्ये विकास झालेला आहे. बीजेपी मध्ये गेल्यापासून अशोकराव सांगा, तुम्ही चव्हाण फॅमिलीचं राजकारण आता तुम्ही म्हणताय त्यापर्यंत एवढ्या दिवसांपासून बघतायत. आता चव्हाण कुटुंब हे भाजपमध्ये, त्याची मुलगी भाजप आमदार, ते भाजप खासदार. पण अशा वेळेला तुमच्यापर्यंत ते येतात का? तुम्हाला अप्रोच केलं जात आहे का? भोकरदरम्यानची कामं सुरू आहेत आणि आता ज्या वेळेला ते भाजपमध्ये आहेत, त्यांच्या समोर प्रतापराव चिखलीकर, हेमंत पाटील, काँग्रेस, अशा प्रकारचे अशोक चव्हाण विरोधात सगळे, हा जो सामना होतोय, तुम्हाला कुणाचं पारड जर वाटतंय?
आता विरोधक आहेत तर तिथं अशोकराव म्हणजे विरोधक झाले भाजपमध्ये गेल्या. पण अशोकरावांना इतकं असं कॅज्युअली घेऊन चालेल का? नाही आता जनता 2 तारखेला होणारच होईल आणि 3 तारखेला गुलाल लागणार आहेत. या ठिकाणी भाजपला 22 उमेदवार देखील मिळालेले नाहीत. काय म्हणता? 22 वार्डामध्ये 22 उमेदवार देखील मिळालेले नाहीत. किती मिळाले होते? त्यांना या ठिकाणी फक्त 6 आणि 10 मध्ये उमेदवार आहेत का भाजपच्या सिम्बॉलवर मला दाखवून द्या, मी त्यांची गुलामी करायला तयार आहे. आता किती उमेदवार त्यांचे? त्यांचे 18 उमेदवार आहेत या ठिकाणी. आणि बॉडी कितीची आहे? बॉडी 22 ची आहे. 22 म्हणजे मिळेल नाहीत. आता या ठिकाणी ऐका ना अर्धापूर ठिकाणी मागच्या विधानसभेमध्ये न्यूज मीडियाच्या माध्यमातून आम्ही बघितलं गेलं की मुस्लिम मतदाराला डांबून ठेवण्याचं काम भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांनी केलेलं होतं. आणि यानंतर देखील भोकरमध्ये जर समजा त्यांना निवडून यायचं असेल, या ठिकाणी सत्ता यायची असेल या ठिकाणी, तर त्यांनी काय करतील तर या ठिकाणी अशाच पद्धतीने यंत्रणा करतील आणि अशाच पद्धतीने यंत्रणा करून या ठिकाणी या बहुमत घेण्याचं किंवा निवडून येण्याचं काम ते करतील. पण हे चुकीचं होईल. 2 मुद्दे मला तुम्हाला सांगायचे. ते म्हणतात काय एका मुस्लिम उमेदवाराला डांबून ठेवलं मागे सर, एका नाही सर 5000 मुस्लिम उमेदवार. आणि काय ते उमेदवारच मिळाले नाही तुम्हाला उमेदवार शोधायला लागलेत. 4 उमेदवार आमच्याकडे मुस्लिम उमेदवार आहेत, बौद्ध उमेदवार आहेत किती आणि आहेत? लढत आहेत. आणि 22ला 22 जागावर आम्ही लढत आहोत. 4 उमेदवार आमचे युतीमध्ये चार उमेदवार आमचे 22 नाही, अपक्ष आहेत. ते अपक्ष आहेत. 22 प्रभाग क्रमांक 6 आणि 10 मध्ये मुस्लिम उमेदवार भाजपच्या युतीमध्ये लढत आहेत आणि ते पण उमेदवार पुरस्कृत आमचेच उमेदवार आहेत. ते त्यांचा आम्हाला प्रश्न आहे पहिला, अशोक चव्हाण त्यांचा प्रचार करतील काय? वार्डात येऊन दाखवा म्हणा. एका दिवस वार्डामध्ये येऊन दाखवायला अशोक चव्हाणांना त्यांचा प्रचार करण्यासाठी काँग्रेस त्यांच्यासोबत 100% आमचं समर्थन आहे त्या उमेदवारांना. आमचं समर्थन आहे त्या उमेदवारांना. आम्ही निवडून आलो. 3 तारखेला त्या उमेदवारांना पण गुलाल लागणार. आमच्या उमेदवारांना 22ला 22 आम्ही लावणार. एक मिनिट आहे का? यांनी आता काय म्हणले 4,500 लोकांना रोजगार दिले म्हणले ना. 1300 लोक ठीक आहे मान्य. भोकरचा यांनी विकास केले म्हणाले ना साहेब. ते मुस्लिम समाजाचे गाडे दुकानं हॉटेल हर एक समाज आहे त्याचं. इथं मुस्लिम समाज आहे, इथं चांभार समाज आहे, इथं घिसडी समाज आहे, इथं वारिक समाज आहे, अजून जे छोटे मोठे जाती आहेत. यांनी सांगावं या जातीपैकी एका तरी जातीच्या माणसाला अशोक चव्हाणांनी पूर्वपरावा म्हणजे त्यांना व्यवसायामध्ये आणलं का विचारा. आणि दुसरी गोष्ट त्यांना विचारा, गरीब गोरगरिबातून एखादी तरी नगरसेवकासाठी उभा केलं का ते विचारा. अहो कोणाला उभा केलं? ज्यांच्याकडे कोटीच्या वर पैसे हात त्यांना दिले. यांनी म्हणालच नाही पैसे दिले म्हणून. ज्या माणसाला तिकीट दिलं त्या भाजपच्या लोकांचे आयुष्यभर इथं मेहनत केलं. ज्या भाजप लोकांना या भाजपला त्याने उभं केलं, मूळ भाजप त्याला वाढवलं, त्याला मोठं केलं. जे अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना हेच भाजपवाले आम्ही विरोध केला. शिवसेना आणि भाजप आम्ही एक होतो तेव्हा हे अशोक चव्हाण आमची अंडी करत गेले. आज यांनी काय म्हणतात की आम्ही भाजपमध्ये गेलो. अहो कोणाही समाजाचं काय केलं साहेब, यांना श्राप 100% लागणार आहे. माझा वेळ संपत आलाय. मला पटापट 2 प्रतिक्रिया घ्यायच्या फक्त ताई. हे म्हणतायत काय त्यांना उमेदवार माणसं नव्हते त्यांच्याकडे, त्यांनी गरिबांना उमेदवार दिले नाही. तुम्ही दिल्यात का? बरोबर आहे. माणसं नव्हते, जनतेमधून माणसं भेटणं गेलते त्यांना उमेदवारी घ्यायला. कारण मतदान करायची आता कोणाचीच मनस्थिती राहिली नाही. ते उमेदवार कसे भेटणार? त्यांना उमेदवारी घ्यायलाच तयार नाहीत. माझी एक कळकळीची तुम्हाला सोशल मीडियाला विनंती आहे, तुम्ही भोकर मध्ये अख्ख्या सर्वे करा आणि अशोकराव साहेबांच्या कामाचं किती परिवर्तन आहे फक्त एवढे सर्वे करून तुम्ही स्वतः हा निर्णय घ्या. मला तुम्हाला सर्वे करण्याचा अधिकार जनतेला. जनता 3 तारखेला त्यांचा सर्वे दाखवून देईल. पण या सगळ्या आरोपांचं खंडन तुमचं शेवटचं. जनता चव्हाण साहेबांसोबत आहे. ते म्हणतात त्यांनी गरिबांना उमेदवार नाही दिलेत. गरिबांमध्ये त्यांचा आरोप आहे. हो, तुम्ही आरोपावर बघू नका. 3 तारखेला भाजपचे उमेदवार जेव्हा निवडून येतील तेव्हा गरीब आहेत की श्रीमंत आहेत त्यांना पण कळेल. आणि जनता चव्हाण साहेबांच्या सोबत आहे ते पण तुम्हाला 3 तारखेला कळणार आहे. ऐका हे बघा, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे उमेदवार होत्या आणि भाजपचे कार्यकर्ते जे होते ते मोजकेच होते. पण त्यातल्या एका भाजपच्या कार्यकर्त्याने सगळ्यांना केंद्र लढवली आहे. पण तरी सुद्धा याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. भोकर मधले पायाभूत सुविधा प्रश्न आणि त्या संबंधाने अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतरच्या राजकारणाबद्दल सुद्धा इथल्या नागरिकांचे आक्षेप आहेत. त्यामुळे या लढतीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. राज्याचं लक्ष भोकरकडे सुद्धा निकालाच्या दिवशी असेल. त्यामुळं या संबंधीच्या अनेक महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही मुंबई तक वरती पाहू शकता. युट्यूबवर गेलात तर तुम्ही मुंबई तक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कॅमेरामॅन इसरार सोबत मी आतिक, भोकर, नांदेड.